नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण चॅनलवर ऐकतोय नारायण धारप लिखित गूढ कथा संग्रह अघटित. या कथा संग्रहातली आजची आपली कथा आहे भीमाक्का. भीमाक्का हे या कथेतलं अतिशय महत्वाचं पात्र आहे. पण या पात्राचं म्हणणं नेमकं काय आहे, किंवा हे पात्र साधारण कशा स्वभावाचं आहे, किंवा खरंच ते पात्र चांगलं आहे की नाहीये, हे आपल्याला फार शेवटपर्यंत कळत नाही. आणि म्हणूनच या पात्राभोवती एक वलय निर्माण होतं. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात. ही संपूर्ण कथाच तशी आहे. तुम्हाला चक्क असं वाटेल की आपण तिथेच बसून आपल्या सगळं समोर हे घडतंय. आणि म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या मनाला खिळवून ठेवणारी ही कथा आहे. ऐकूयात भीमाक्का. गंगाबाई मोठ्या दरवाजातून बाहेर पडून हमरस्त्यावर आल्या आणि काही क्षण दाराबाहेरच उभ्या राहिल्या. तशी मार्गशीर्षातली उतरत्या उन्हाची संध्याकाळ. प्रकाश काही फार नव्हता, तरी तेवढ्याशा प्रकाशाने सुद्धा त्यांचे डोळे दिपल्यासारखे वाटले. तशी रस्त्यावर रहदारीही फारशी नव्हती, पण तेवढ्यानेही त्या गोंधळून गेल्यासारख्या दिसत होत्या. मग त्या उजवीकडे वळल्या, 2-3 पावले चालून गेल्या, थांबल्या. मग स्वतःशीच काहीतरी पुटपुटत माघारी वळल्या, दारावरून पुढे गेल्या. खाली मान घालून त्या लहान लहान पावले टाकीत चालल्या होत्या. मधून मधून उजवा हात हलवीत होत्या. रस्त्याच्या शेवटास चौकात आल्यावर त्या थांबल्या. पुन्हा स्वतःशी मान हलवीत कोपऱ्यावरच्या प्रोव्हिजन स्टोअर मध्ये गेल्या. हातातील वस्तूंची यादी काउंटरवर ठेवून त्या दुकानात इकडे तिकडे पाहत उभ्या राहिल्या. गल्ल्यावरचे मालक आणि काट्यावरचा नोकर यांच्यात झालेली नजरानजरी त्यांना दिसली नाही. पिशवी द्या बाई, दुकानाचा मालक म्हणाला. आणि गंगाबाई एकदम केवढ्यांदा तरी दचकल्या. हा करीत मग त्यांनी काखेतली पिशवी काढून दिली. वस्तूंचे पुढे पिशवीत भरता भरता मालक म्हणाला, 42 रुपये झालेत बाई. गंगाबाईंनी मुठीत ठेवलेल्या नोटांच्या घड्या उलगडून त्यातल्या 45 नोटा मालकापुढे ठेवल्या. गल्ल्यातून उरलेली रक्कम काढता काढता तो म्हणाला, बस एवढंच ना? गंगाबाई मानेनेच हो म्हणाल्या. काय म्हणतात भीमाक्का, बरी आहे ना तब्येत त्यांची? मालक म्हणाला, हो हो, चांगल्यात ना. गंगाबाई घाईघाईने म्हणाल्या. हातात पैसे घेऊन दुसऱ्या हाताने पिशवी उचलून त्या दुकानाच्या पायऱ्या उतरून रस्त्याला लागल्या. दुकानदार जातीने आणि स्वभावानेही मारवाडी. रुपये, आणे, पै यांखेरीज इतर कशाला फालतू महत्व न देणाऱ्यांपैकी. पण गंगाबाईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना त्याच्या कळकट चेहऱ्यावरही एक जरासा चिंतेचा आणि सहानुभूतीचा भाव उमटला होता. या महिन्यात येतीलच वाटलं नव्हतं या बाई, तो अर्धवट स्वगत म्हणाला. चैत्रात लागल्या भीमक्कांकडे कामाला, म्हणजे 8 महिने होत आले. खूप आजारी वाटतात नाही? काट्यावरचा गडी म्हणाला. आजारी आल्या तेव्हा पाहायला हव्या होत्यास तू, पण ती कैदाशीन बसली ना तिथे रक्त शोषायला. 8 महिने या बाई टिकल्या हेच नवल आहे. आणि मला नाही वाटत पुढच्या महिन्यात त्या येतील. हो, पण मग यांच्या आधी अरे गेल्या काही वर्षांत 10-12 जणी तरी कामाला लागल्या या भीमक्काकडे. 2-3 पळून गेल्या, एकीला अँब्युलन्स मधनं नेलं, बाकीच्या वाड्यातच खतम झाल्या. ती रंगी आहे ना त्यांच्याकडे धुण्या भांड्याला, ती सांगत असते एक एक. त्यांच्या संभाषणाचा विषय असलेल्या गंगाबाई एव्हाना रस्ता ओलांडून वाटेवरच्या केमिस्टच्या दुकानात शिरल्या होत्या. दर महिन्याला भीमाक्कांच्या औषधांची आणि टॉनिक्सची यादी असायची. केमिस्टलाही भीमाक्का माहीत होत्या. तो मनाशी विचार करी, त्या गले लठ्ठ जाडजूड भीमाक्कापेक्षा
या खंगलेल्या फिकुटलेल्या गंगाबाईलाच टॉनिक हवीत. पण अर्थात असले अनाहूत सल्ले देण्याचं काम त्याचं नव्हतं. डॉक्टरांच्या चिठ्ठीप्रमाणे त्याने गोळ्या बाटल्या दिल्या, पैसे घेतले व पावती बनवली. गंगाबाई वाड्याकडे परत निघाल्या. वाड्याचे तोंड पूर्वेला होते आणि आता दर्शनी भाग अर्थात सावलीत आला होता. मोठ्या दरवाजातली दिंडी तेवढी उघडी होती. एक काळा चौकोन. दरवेळेसारख्याच याही वेळी गंगाबाई त्या दिंडीच्या काळ्या चौकोनातून आत पाय टाकताना जराशा कचरल्या. पण फार वेळ घालवून उपयोगी नव्हते. भीमाक्का रागवायच्या. गंगाबाई घाईघाईने दिंडीतून आत गेल्या. मध्ये बऱ्यापैकी अंगण होते आणि समोर जुना उंच तिमजली वाडा होता. वाड्याच्या दर्शनी व्हरांड्यात एक लहान दिवा मिणमिण करीत होता. प्रकाशाच्या दृष्टीने त्याचा काहीच उपयोग नव्हता. गंगाबाईंनी मागे दिंडी लावून घेतली. कोयंड्यात कडी अडकवली आणि कडीत तिथेच टांगत असलेला जाडजूड खिळा घातला. मग त्या चटाचटा अंगण ओलांडून व्हरांड्याच्या पायऱ्या चढल्या. डावी उजवीकडे त्यांनी ओझरती सुद्धा नजर टाकली नाही. एका हाताला एक जुनाट मोडकळीला आलेली लहानशी शेड होती. आत काहीतरी अडगळ वगैरे रचलेली. दुसऱ्या हाताला 2 आंब्यांची आणि 1 नारळाचं अशी 3 झाडं होती. तरी बरं, त्या मनाशी म्हणाल्या. अजून पुरता काळोख पडला नाही. रंगी म्हणत होती, ते जर खरं असलं तर नको नको. त्या मनाला आवर घालीत म्हणाल्या, असल्या करकरीत तिन्ही सांजेच्या वेळी त्या भलत्या सलत्या गोष्टींचा विचारच नको. भीमाक्कांकडे आता पाहिलं तर त्या कधी काळी तरुण असतील, कुणाची पत्नी म्हणून या वाड्यात आल्या असतील यावर विश्वासच बसत नसे. काही एका मर्यादेपर्यंत वाढत जाऊन मग तिथे गेली कितीतरी वर्षे त्यांच्या शरीराचा आकार जणू थिजला होता. आता तर त्या वाड्याबाहेर आठवड्यातून एखाद्याच वेळी पडत असत. बँकेत, पोस्टात किंवा डॉक्टरकडे जायचं तरच. गोलप लोकांचे आसपास जाणे येणे, शेजाऱ्यांशी वागणे अघळपघळ कधीच नव्हते. तेव्हा आसपासच्या सर्व नव्या पिढीला गेली कितीतरी वर्षे भीमाक्का अशाच दिसत होत्या. उंचीला कमी, बुटक्यातच जमा होणाऱ्या, शरीराने मात्र आडव्या, वर्णाने मुळात गोऱ्या, पण आता चेहऱ्यावरचा गोरेपणा निर्जीव, मेणाच्या थरासारखा वाटायचा. जीवणी लहान होती, ओठ नेहमी दुमटलेलेच असायचे. नाक पातळ, टोकाला किंचित बाकदार होते आणि डोळे गोल गरगरीत, पिंगट रंगाचे, पाऱ्यासारखे चपळ. हातपायही जाड जाड आणि त्यांच्यावर एक सुरकुतीही नाही. वयाचा अंदाज मोठा कठीण गेला असता. जाणकारांनाच माहीत होते की भीमाक्कांची 60 उलटून गेली होती. गेल्या कितीतरी पिढ्या घोलपांचा वंशवेल खुरटत खुरटत आला होता. त्यांना घरात चांगल्या मुली सुना म्हणून मिळणे जास्त जास्त कठीण व्हायला लागले होते. कारण घोलपांच्या घराण्याची ती शाखा तरी सर्वत्र कुप्रसिद्ध बदनाम झाली होती. त्या घोलपांचे पुरुष विक्षिप्त तर होतेच, पण त्यांच्या विक्षिप्तपणाला वेडाचीही एक किनार असावी. भीमाक्का घोलपांच्या घरी आल्या आणि काही वर्षांतच त्यांचे यजमान, त्या शाखेतले शेवटचे वंशज वारले. विनापत्य वारले. भीमाक्का घोलपांच्या त्या वंशातल्या शेवटच्या, पण या आपत्तीने त्या काही खचलेल्या दिसल्या नाहीत. गेली 30च्या वर वर्षे त्या त्या जुन्या प्रचंड वाड्यात तशाच एकट्या राहत होत्या. 3 चौकी, 3 मजली वाडा. कधी एकेकाळी माणसांनी गजबजलेला, पण आता रिकामा, ओस पडलेला. जसजसा देखभालीचा खर्च वाढायला लागला तस तसा एक एक मजला कुलूप बंद व्हायला लागला. कित्येक खोल्या तर भीमाक्का वाड्यात यायच्या आधीपासूनच बंद होत्या. खालच्या शिसवीच्या पेटीत मोठमोठ्या किल्ल्यांचे तारांत बांधलेले कितीतरी जुडगे होते. कोणत्या खोलीच्या कुलपाची कोणती किल्ली हे भीमाक्कांना माहीतही नव्हतं आणि त्यांना त्याबद्दल काही आकर्षणही नव्हतं.
त्या बंद खोल्या उघडून पाहायची त्यांची इच्छाही नव्हती. मागच्या चौकातल्या जिन्यातून तर त्या गेल्या 20 वर्षांत वर गेल्याही नव्हत्या. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वच भाव वाढत गेले होते. आता तर रंग, पॉलिश, सिमेंट, लाकूड यांचे दर भरमसाठ वाढले होते. बिगारी, सुतार, गवंडी यांचेही रोजगार चढले होते. वाड्याला नुसती रंगसफेदी करायचे म्हटले असते तरी हजारोंनी रुपये खर्च आला असता. त्यापेक्षा खोल्या आणि मजले बंद करून तिकडे पुन्हा न पाहणे त्यांना स्वस्तात आणि सोयीचे जात होते. तशी वाड्याची जागा खूप प्रशस्त आणि गावाच्या मध्यात होती. 5-7 लाख तर सहज आले असते. एक दोघांनी प्रत्यक्ष भीमाक्कांना भेटण्याचा धीटपणाही दाखवला होता. पण त्यांच्यावर भीमाक्कांनी तोंडाची अशी काही तोफ डागली होती की बिचारे आपल्या मूर्खपणाला शिव्या देत माघारी गेले होते. एखाद्या मानसशास्त्रज्ञालाच भीमाक्कांच्या या वागण्यातलं रहस्य कळलं असतं. एखाद्या वास्तूबद्दल विलक्षण जिव्हाळा आणि विलक्षण द्वेष यांचे असे चमत्कारिक मिश्रण माणूस मनात कसे वागवतो त्याचे. वरांड्या मागच्या 3 खोल्या आणि त्याच्या वरच्या पहिल्या मजल्याच्या 3 खोल्या एवढ्याच भीमाक्कांनी वापरात ठेवल्या होत्या. खाली स्वयंपाकघर आणि जेवणघर एकत्र, मग माझघर आणि एक कोठीची खोली, वरती झोपायला 2 खोल्या, आल्या गेल्यांसाठी एक. पण गेल्या कितीतरी वर्षांत कोणाच्याही आठवणीत भीमक्कांकडे कोणी पाहुणा आला नव्हता. कोठीच्या खोलीच्या वर लहानशी खोली होती. ती भीमक्कांनी सोबतीसाठी ठेवलेल्या बाईसाठी होती. सोबतीसाठी ठेवलेली बाई, गुलामीचीच वेगळी व्याख्या, पण स्वखुशीने पत्करलेली गुलामी. दुर्दैवाने समाजात स्त्रियांचा असा एक वर्ग असतो की ज्यांना स्वतःच्या चरितार्थाची सोय स्वतःच करावी लागते. मुलगा मुलगी नाही, भाऊ बहीण नाही, इतर नोकरी करायला शिक्षण नाही आणि इब्रतीच्या खोट्या कल्पनेपायी काही काही व्यवसाय वर्ज्य. भीमाक्कांकडे याच्या त्याच्या ओळखीने येणाऱ्या स्त्रिया या वर्गातल्या असत. गंगाबाई याच वर्गातल्या होत्या. वडील जुगारी, आई बाळंतपणाच्या 2 खेपा आणि धुळ्या भांड्यासकट सगळे घरकाम यातच झिजून झिजून गेलेली. एकुलता एक भाऊ, पण तो वयाच्या 15व्या वर्षीच घरातून पळून गेलेला. गंगाबाईंना घरकाम एवढी एकच कला येत होती. नातलग नाहीत, निवारा नाही, तेव्हा त्या अशाच कामाच्या शोधात असत. भीमाक्कांकडे काम आहे हे कळल्यावर त्या इथे आल्या होत्या. गेल्या 7-8 महिन्यात त्यांच्या कानावर अनेक गोष्टी आल्या होत्या, पण काम सोडून जाण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला सुद्धा नाही. दारुण परिस्थितीच्या कठोर आघातांनी त्यांच्या मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. स्वतंत्र निर्णय घेण्याची इच्छाशक्ती पार लुप्त झाली होती. अन्न, वस्त्र, निवारा याच गोष्टी इतक्या दुर्लभ होत्या की त्या एकदा हाती आल्यावर त्या हातातून सुटणे अशक्यच होते. त्यांची अवस्था एखाद्या आंधळ्या अळीसारखी झाली होती. कोणीतरी डिवचून दूर केल्याखेरीज अळी आपली जागा बदलत नाही. अळीला मन आहे की नाही, आणि मन असले तरी त्यात असे अमूर्त विचार येतात का नाही, कोणास ठाऊक. गंगाबाईंना आतापर्यंत कोणी विचारले नव्हते. गंगाबाई लवकर परत आल्या होत्या, तरी वाडा अंधारला होताच. त्यांना वाटायचे, या भीमाक्का जरा मोठे पॉवरचे दिवे का नाही लावत? कोणासाठी अशी पै पैची बचत करतायत? निदान जिन्यातून तरी दिवे का नाही बसवून घेत? वरच्या मजल्याकडे जाणारा जिना माझघराच्या कोपऱ्यातून निघत होता आणि घरात असल्याने त्याला प्रकाश यायला खिडकी वगैरे काही नव्हती. वरच्या चौकटीत पोहोचल्यावर मगच वरचा दिवा लावता यायचा. वर पोहोचेपर्यंत मिट्ट काळोख. गंगाबाई कामाला लागल्या तेव्हा फाल्गुन नुकताच लागला होता. उन्हाळ्याचे दिवस 6:30-7:45 पर्यंत ऊन असायचं. मगही खूप वेळपर्यंत प्रकाश असायचा. सुरुवातीस त्यांना अगदी मोकळं घरच्यासारखं वाटलं होतं. पण पावसाळ्यानंतर दिवस आक्रसला
लवकर अंधारून यायला लागलं. घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून काळ्या सावल्या जमायला लागल्या. तेव्हा मनाला अस्वस्थतेचा पहिला स्पर्श झाला होता. अगदी सहज त्या म्हणून गेल्या होत्या, जिन्यातून दिवे लावायला हवेत, अंधार असतो. भीमाक्का कशा कडाडल्या होत्या. दिवा धरून पुढे चालायला एखादा मशाल करी नको का आणखी? दिवे ढणढण जाळायला हवेत. विजेच्या बिलाचे पैसे कोण भरणार? गंगाबाई या दणक्याने गांगरल्या होत्या. पण भीमाक्कांचे शब्द संपूर्ण अनपेक्षित नव्हते. गेल्या 5-6 महिन्यात त्यांच्या वागण्यात, बोलण्यात हलका हलका बदल होत होता. फक्त गंगाबाईंनी तिकडे जाणून बुजून काळा डोळा केला होता. गंगाबाईंचे कोणतेच काम त्यांना पसंत पडेनासे झाले होते. गंगाबाई घराबाहेर चालल्या की, कुठं चाललात? केव्हा परत येणार? हे प्रश्न, आणि आल्यावर इतका वेळ का लावला? वाटेत कोण भेटलं होतं? काय म्हणत होतं? तुम्ही काय म्हणालात? ही उलट तपासणी. शेवटी या प्रश्नोत्तरांना कंटाळून गंगाबाईंनी भीमाक्कांच्या कामाखेरीज आणि त्यांनी सांगितल्याखेरीज बाहेर जायचेच बंद केले होते. पण मग त्यांना कळले की भीमाक्कांना नेमके हेच हवे होते. त्यांच्याशी बोलायला सुद्धा आता आताशी गंगाबाई कचरायला लागल्या होत्या. त्या सर्व मोठ्या वाड्यात त्या दोघीच फक्त. घरात प्रवेश फक्त रंगीचा, तो सुद्धा दुपारी 12ला येऊन एकदा खालचा मजला झाडून मग धुणी भांडी होईपर्यंत. 2-2:30ला ती गेली की बाहेरचे दार बंद. गंगाबाई सहसा कोणाशी वैर न करणाऱ्या, त्यांना ते मानवलंच नसतं. सुरुवातीपासूनच त्या रंगीला दुपारचा 1 कप चहा आणि काही उरलं तर अन्न देत असत. तरीही स्वयंपाकघरात तिच्याशी अगदी मामूली गोष्टींशिवाय इतर काही बोलणं ठीक नव्हतं. मागच्या चौकातल्या मोरीवर मात्र त्या दोघी 5-7 मिनिटं बोलायच्या, आणि पावसाळा तोंडाशी आला तेव्हाच रंगीनं गंगाबाईंना सांगितलं होतं, बाई आता सांभाळून राहा हा. एका वेळेस त्या दोघी जास्त बोलूही शकल्या नव्हत्या आणि रंगीने एका खेपेत सर्व सांगितलेही नव्हते. अशा 4-5 मिनिटांच्या अनेक मुलाखतींतून रंगीने त्यांना काही काही सांगितले होते. लई खराब माणसं ही बाई. पोट जाळण्यासाठी काम करावं लागतं ना. दिवसा उजेडीच यायचं कामाला. गेली 20 वर्ष काम करते हिथं. ही अशी एकटी बाई राहते वाड्यात. मग सिस्टेट आहे की, पण हातून फुटकी कवडी सुटेल तर शपथ. दत्तक? अहो बाई, हिनं काय घ्यावं दत्तक? माया हवी ना मनात. ही पोटच्या पोरावर माया करायची नाही, तर अशा परक्या रक्ताच्या कुणाला जवळ करणार आहे? नावच सोडा. नवरा? नवरा होता की, माझ्या आईनं पाहिलंय त्याला. ती म्हणती, असा रोगट दिसायचा की वाटावं काही खातो का नाही दिवसाकाठी 2 घास तरी. सदान कदा गळ्याभोवती मफलर, डोक्यावर लोकरी कानटोपी आणि डोळ्यांना काळा चष्मा. अशी जोडी होती की अगदी शोभून दिसावीत एकाला दुसरा अशी. वाड्यात कधी बिराड ठेवलंच नाही त्यांनी. मग त्यांचं रात्रीचं चाळ कसं चालू राहतील? अगदी कुणी वाड्यात आलं नाही तरी लोकांच्या कानावर कुठून ना कुठे काहीतरी येतच की. आधी तिच्या नवऱ्यानं आणि मग तिनं 4-4, 5-5 वर्षांची मुलं आणली होती सांभाळायला. सांगताना सांगायचे दूरच्या नातेवाईकांची सुट्टीसाठी आलीत. काही दिवसांनी मुलं दिसेनाशी झाली की दोघं म्हणायची, गेली की त्यांच्या आई वडिलांकडे परत. पण कसं काय हो बाई, छे छे, फार वाईट होई माणसं. लोक तर म्हणतात की या दोघांनीच त्या मुलांचं काहीतरी बरं वाईट केलं. गंगाबाई काही बोलायच्या आत रंगी दुसऱ्या विषयाकडे वळायची, नाहीतर भीमाक्कांची भसाडी हाक यायची. पुन्हा रंगीशी बोलायची संधी मिळाली की तिचं काहीतरी नवच. मग म्हणतात, रंगी तिथं कशाला जातीस ग मरायला? का दुसरी कामं मिळत नाहीत तुला? मी आपली ऐकते, गप बसते. पण बाई, रात्री मला बोलवलं तर परान गेला तरी आपण या वाड्यात पाय टाकणार नाही. हाऊ,
असं दहादा झालं की लोक बोलायचीच. आणि का बोलू नये त्यांनी? असं प्रकार डोळ्यान देखत घडतात, लोक गप कसं बसणार? शेजारीच एक ओक वकील आहेत, त्यांना हाय दमा. एकदा उबड आली की मग रात्र रात्र झोप येत नाही, बसून असतात. मी त्यांच्याकडचं पण काम करते. मालकबाईंशी बोलताना ऐकलं होतं की माग रात्रीच्या त्यांना इकडच्या वाड्यातून किंचाळ्या ऐकू यायच्या. लहान मुलांनी अगदी मरता मरता किंचाळावं असा आवाज वाटायचं. असं वेड वाकडं काय लपून राहतं का? अहो बाई, पापाला तोंड हे फुटायचं शेवटी. आणि ही कसली निरढावलेली माणसं हो. कसलासा रोग होऊन मालक गेलं, पण मालकीनबाई होत्या तशा ताठ. आपण खाल्ल्या अन्नाशी हरामी करीत आहोत याची रंगीला काहीच फिकर नव्हतीशी दिसली. आणि ही जन्माच्या सवयी त्या का जातात? पण गेली कितीतरी वर्ष त्या सोबतीला म्हणून कुणा ना कुणा बाईला नोकरीला ठेवतात. काम विचाराल तर तुम्हाला माहितच आहे बाई, दोघींचा 2 वेळचा स्वयंपाक, 2दा चहा. पण इथली जागा काही लाभत नाही. आल्या आल्या कशा खंगायला लागतात. कुणी कुणी काय काय सांगतं आणि मनात नाही नाही ते यायला लागतं. कुठे खिडकीत काहीतरी दिसतं, कुठे एखाद्या दारामागनं रडण्याचा आवाज ऐकू येतो. मला विचारा बाई, माझ्याशी सगळ्या बोलतात. घराकडे चोरटी नजर टाकीत गंगाबाई पुढं वाकून म्हणाल्या, रंगे, अगं मला सुद्धा कधी कधी असे भास होतात. इथंच परवा तिन्ही संजेचे आले होते. मागच्या मजल्यावरच्या सगळ्या खिडक्या बंद असतात, पण मी सहज वर बघते, तो एक खिडकी उघडी होती. कोणीतरी खिडकीपाशी उभं होतं, हातावर हात चोळीत होतं. काळजाला असं काही हिसका बसला की त्याच पावली घरात गेले. मागच्यांना मागच्यांना सुद्धा असं काही दिसायचं का ग? रंगी स्वतः संध्याकाळची वाड्यात चुकूनही यायची नाही. तेव्हा ती अगदी सुखरूप होती. म्हणून ती काही ऐकीव गोष्टी तिखट मीठ लावून सांगत होती का? का सगळं तिनं मनातूनच बनवून सांगितलं होतं? की की खरोखरच बाकीच्यांना काही काही दिसलं होतं आणि त्यांनी ते रंगीजवळ सांगितलं होतं? त्या स्वतः नव्हत्या का तिला तसंच काही सांगत? पुष्पाताई नावाची तर निबाण पोर कामाला लागली होती. वर्षभर चांगली होती. हसायची, गायची, गुणगुणायची, स्वतःशीच नाचायची. आणि एका मध्यरात्री ती अशी काय घाबरली की किंचाळायलाच लागली. अगदी इस्पितळाच्या गाडीतून वेड्यांच्या इस्पितळात पोचवीपर्यंत. विठाबाई नावाची एक सोनारीत मग आली होती. स्वभावानं सालस, कामसू, जास्त बोलणाऱ्यांपैकी नाही. माझ्याशी सुद्धा कामापलीकडे एक शब्द जास्त बोलली नाही. पण विठाबाई भ्याली होती. खूप सांगावंसं वाटलं की बाई, मनाला शांती नसली तर कशाला राहता इथं? पण मी मूल करीन, आपण कसं बोलायचं? आणि मनाशी हो नाही करीत बसली इकडं, तर ती बिचारी विठाबाई गेली की एकदम. आओ, गेली म्हणजे मेली. ही धावपळ मी सकाळी कामाला येते तर. डॉक्टर होतं, मग पोलीस आलं. तेवढ्या संधीचा फायदा घेऊन आसपासचं शेजारी काय झालं हो, काय झालं हो म्हणत घुसलं की वाड्यात. मालकीनबाई रागानं अशी काय भडकली होती. पण काय करतात? काय चौकशी झाली, काय रिपोर्ट आला देवाला माहित. आमच्या सारख्यांना कोण सांगणार बाई? रंगीनं त्यांना काय काय सांगितलं होतं त्याची त्यांच्या डोक्यात अगदी गल्लत झाली होती. खरं काय आणि खोटं काय याचाच त्यांना उलगडा होत नव्हता. दैवाला त्या बोल लावत होत्या. जरा कुठे भ्रमंती थांबून राहायची, जेवायची जर अशी सोय होते न होते तर काळजाला हा घोर. हातपाय धुवून गंगाबाई माझघरात आल्या. माझघरातला दिवा त्यातला त्यात मोठा होता. भीमा का खिडकीजवळच्या त्यांच्या सतरंजीवरच्या नेहमीच्या जागी बसल्या होत्या. संध्याकाळच्या स्वयंपाकाबद्दल गंगाबाईंना विचारलं, तुम्हाला कशी भूक आहे? फारशी नाही, गंगाबाई म्हणाल्या. खरी गोष्ट. सकाळचं काय काय शिल्लक आहे? वरण आहे, पोळ्या आहेत. मग भात लावा वाटीभराचा आणि पापड भाजा 2. बरं.
गंगाबाई वळून स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकघर जुन्या पद्धतीचं होतं. पूर्वी लाकडे वापरली जात होती. त्यांच्या धुराने चुलीमागची भिंत आणि वरचा सारा कडीपाट काजळून काळा कुट्ट झाला होता. बारीक दिव्याच्या प्रकाशात तर वरचा कडीपाट दिसतच नसे. एकेकाळी इथं 25-25 पानांचा स्वयंपाक सकाळ संध्याकाळ शिजत होता. त्या मानाने गंगाबाईंना आताची दोघींच्या स्वयंपाकाची भांडी भातुकलीतल्या खेळासारखी वाटत आणि स्वयंपाकातले जिन्नसही खेळातल्या चुरमुरांच्या भातासारखे किंवा डाळ गुळाच्या पक्वान्नासारखे बेचव लागत. अन्नावरची त्यांची वासनाच उडाली होती. जीव सतत टांगणीला असायचा. कान सदा सर्व काळ सर्व दिशांचा वेध घेत असायचे. मागे वळायचे झाले तरी त्या एकदम वळत नसत. सावकाश सावकाश वळत असत. एकदम मागे वळले तर मागे काय दिसेल याची शाश्वती नव्हती. एकदा असेच त्यांना महत्प्रयासाने त्यांनी ती भयानक आठवण मनात दडपून टाकली. गॅस चुलीवर पातेल्यात आधण ठेवले, तांदूळ धुवून घेतले, वैरले. तोंडाने त्या स्वतःशीच हलक्या आवाजात पुटपुटत होत्या. ते काही स्तोत्र किंवा काही पारायण नव्हते. निरर्थक बडबड होती. एवढ्यासाठीच की कान गुंतलेले राहावेत, कानावर इतर कोणते आवाज येऊ नयेत. एकदा त्यांना लहान मुलाचे हसणे ऐकू आले होते. हसणे साधे नाही, गुदमरल्यासारखे, रडण्यापेक्षा भेसूर. कारण कोणीतरी त्याला गुदगुल्या करून करून त्याचे हाल करीत होते. कितीतरी दिवस तो आवाज त्यांच्या कानात रात्रंदिवस घुमत होता. हातातल्या कामावर त्यांचे लक्ष नव्हते. वरण फोडणीला टाकायचे होते. कितीतरी वेळ त्या पातेले हातात घेऊन नळापाशी उभ्या होत्या. मग दचकून एकदम भानावर आल्या. हे प्रकार आताशी वाढायला लागले होते. त्याच प्रमाणात त्यांना हल्ली भासही जास्त जास्त व्हायला लागले होते. आपल्याला काहीतरी असाध्य रोग झालाय आणि त्यामुळे आपले शरीर दिवसागणिक दुबळे होत चालले आहे, अशी गंगाबाईंनी आपली समजूत करून घेतली होती. हे भास, आवाज, दृश्य हा रोगाचाच मेंदूवर झालेला परिणाम असावा, अशी त्यांची भाबडी समजूत होती. आणि ही लक्षणं भीमाक्कांपासून लपवण्याची त्यांची खटपट चाललेली असे. भीमाक्कांना जर काही संशय आला तर ते आपल्याला कामावरून काढून टाकतील अशी त्यांना भीती वाटायची. पण कधी कधी त्यांना वाटायचे की हे आपले चुकते आहे, खरी गोष्ट तशी नाही. आपल्याला दिसतात, ऐकू येतात, जाणवतात त्या गोष्टी भास नाहीत, खोट्या नाहीत, माहितीये. या विलक्षण घरात बंद खोल्यांतून, काळोख्या जिन्यातून, अंधाऱ्या कुलूपबंद कपाटांतून काय काय वावरते, रात्री मागच्या अंधाऱ्या चौकात काय काय येत असते, हे सर्व काही त्यांना माहितीये. माहीत नसण्याचा त्या केवळ बहाणा करतात. कदाचित त्यांना आपल्यासारखी भीती वाटतही नसेल. आपण भीत असतो ते भीमाक्कांना. आपण जायचे म्हटले तरी त्या जाऊ देतील की नाही याची आपल्याला भीती वाटते. रंगीने सांगितलेली ती हकीकत. दोघी स्वयंपाकघरातच जेवायला बसत. गंगाबाईंची अवस्था तर वाघासमोर बांधलेल्या शेळीसारखी होई. वर न पाहताही त्यांना भीमाक्कांची त्यांच्यावर खिळलेली नजर जाणवायची. भीमाक्का घरातल्या घरातच काय हालचाल करतील तेवढीच, तरीही सकाळ संध्याकाळ त्या अगदी चापून जेवायच्या. त्यांना एवढी भूक लागते तरी कशी याचे गंगाबाई नेहमी नवल करायच्या. आता ही गंगाबाईंचा एक ताकभात खाऊन होईपर्यंत भीमाक्कांनी 2 पोळ्या संपवल्याही होत्या. गंगाबाई काहीच खात नाहीयेत हे त्यांनी पाहिलं असलं तरी ते दाखवलं नाही. शब्दांनी नाही, कृतीनेही नाही. भीमाक्का जशा हात धुवायला उठल्या तशी गंगाबाईंच्या छातीतली धडधड वाढायला लागली. 24 तासांतली सर्वात वाईट वेळ आता येत होती. हात धुवून भीमाक्का वरच्या खोलीत झोपायला गेल्या की खालच्या सर्वच्या सर्व मजल्यावर गंगाबाई एकट्या राहायच्या. मागचे सारे आवरून, भांडी मोरीत टाकून
डायनिंग टेबलावरून व ओट्यावरून बोळा फिरवायला, दुधाला एक चटका देऊन दूध, तूप, मुरंबा वगैरे जाळीच्या फडतळ्यात ठेवायला त्यांना मागून अर्धा तास तरी लागायचाच. भीमाक्का खालच्या खोल्यांतून वावरत असायच्या, तेव्हा गंगाबाई इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत असत. पण खाली एकट्या राहिल्या म्हणजे? तरी सवयीने गंगाबाईंनी कामे झटापट उरकली. पण आता शेवटचे आणि सर्वात वाईट काम. बाहेरच्या दाराला कडी घालायची, दिवे मालवायचे आणि अंधारातूनच वर जायचे. जिन्यात दिवा नव्हता. स्वयंपाकघरातला दिवा मालवून त्या माचघरात आल्या. व्हरांड्यात उघडणारे दार लावून त्या काही क्षण दाराला पाठ लावून उभ्या राहिल्या. पण वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. उलट वेळ हा त्यांचा शत्रू होता. जस जसा वेळ जाईल तस तसा त्यांचा धीर गळत जाणार होता. ही लढाई रोजचीच झाली होती. अंधाराची सवय व्हावी म्हणून त्यांनी डोळे घट्ट मिटले आणि भिंतीवरचे बटण वर केले. दिवा मालवला गेला असला पाहिजे. पण त्यांनी मनाशी 10 अंक मोजून झाल्यावर मग डोळे उघडले. त्यांनी डोळे इतके घट्ट मिटून घेतले होते की काही वेळ डोळ्यांसमोर नुसती रंगीबेरंगी वर्तुळेच फिरत होती. हळूहळू ती नाहीशी झाली आणि त्यांना समोरच्या खिडकीचा अंधुक चौकोन दिसायला लागला. माझघराच्या मागे ओसरी होती आणि मग आतला चौक होता. आता धूसर तारका प्रकाशात ओसरीचे खांब आणि कठडा अर्धवट दिसत होता. वास्तविक वर जाणारा जिना गंगाबाईंच्या उजव्या हाताला होता. समोर खिडकीपाशी जायची काहीही आवश्यकता नव्हती. ओसरीत कोणी नाही ना? वास्तविक कोण असणार हे पाहण्याचा अर्धवट विचार त्यांच्या मनात असेल. त्या खिडकीपाशी गेल्या खऱ्या. बाहेरचा गारवा खिडकीपाशी जास्त जाणवत होता. ओसरी रिकामी दिसली हे पाहून त्यांचा श्वास छातीतून निघणार होता. तोच एकदम मोठा श्वास घेत त्या एक पाऊल मागे सरल्या. बाहेरच्याच खांबापाशी खालच्या फरशीवर काहीतरी पडलं होतं. ते चिरगूट किंवा पोते नव्हते. त्यात काहीतरी हालचाल होती. 2-2.5 वर्षांच्या मुलाने हातपाय हलके हलके हलवावेत तसली हालचाल. पदराचा बोळा तोंडात कोंबून गंगाबाई घाईघाईने मागे सरल्या. अंधारात चाचपडत त्यांनी कसा तरी जिना गाठला आणि त्या भराभरा पायऱ्या चढून वर गेल्या. छाती इतकी जोराने धडधडत होती की त्यांना वाटलं आपला ऊर फुटणारच आता. वरच्या चौकटीत त्या दम घेण्यासाठी थांबल्या. पण नजर सारखी खांद्यावरून मागे जात होती. श्वास जरा नियमित झाल्यावर मग त्या खोलीत शिरल्या. गंगाबाई! भीमाकांच्या हाकेने त्या दचकल्याच. काय? खालच्या काळोखानंतर खोलीतला साध्या दिव्याचा प्रकाशही डोळे दिपवणारा वाटत होता. तुम्ही अशा घामाघूम का झालात? अशा धापा का टाकताय? काय नाही काय नाही. जिना चढताना जरा दम लागला. बसा अंमळ इथं. जरा वाचायला सांगणार आहे मी. गंगाबाईंनी मनातच कोच खाल्ली. भीमाक्कांना कसली पुस्तके आवडतात ते त्यांना एव्हाना माहीत झालं होतं. भूते-खेते, हडळी, संबंध, खवीस, डाकिणी, करणी, भारणी, भानामती, चेटूक असल्या गोष्टींची पुस्तके त्या गंगाबाईंना वाचायला सांगत. भीमाक्का जरी म्हणायच्या की त्यांचे डोळे वाचून दुखतात, तरी गंगाबाईंना माहित होतं की हे खरं नाहीये. त्यांची नजर चांगली तीक्ष्ण आहे. तेव्हा त्यांना हीच पुस्तके आणि विशेषतः अशा रात्रीच्या वेळी वाचायला सांगण्यात त्यांचा दुसराच काहीतरी हेतू असला पाहिजे. अर्थात भीमाक्का त्यांना पगार देत होत्या. तेव्हा त्या सांगतील ती कामे सांगतील तेव्हा करणे गंगाबाईंचे कामच होते. भीमाक्का पलंगावर आडव्या झाल्या होत्या. उशापासचे पुस्तक त्यांनी गंगाबाईंना काढून दिले. पुस्तक हातात देता देता त्या म्हणाल्या, तुम्हाला भय नाही ना वाटत गंगाबाई? नाही. त्या हो तरी कसे म्हणणार? मागं एकदा विठाबाई कामाला होत्या इथं.
मी सांगितलं का तुम्हाला त्यांच्या संबंधात? भीमाक्कांनी सांगितलं नव्हतं, पण विठाबाईंबद्दल काहीही ऐकायची गंगाबाईंची इच्छा नव्हती. नाही, त्या मंदपणे म्हणाल्या. तशी कामसूबाई, पण बुद्धीनं जरा कमीच. लोक काय हो, आपल्या वाईटावर टपलेलीच असतात. त्यांनी त्या विठाबाईच्या डोक्यात नाही नाही ती खुळं भरवली. म्हणे वाडा भूतांनी पछाडलेलाय. म्हणे मागच्या चौकातनी अंगणातल्या शेडमध्ये रात्रीची ती जमतात. म्हणे रडतात ओरडतात. लोकांना काय, काही करून मी इथून जायला हवी. म्हणजे मग कशात घालायची सगळी इस्टेट? ही आपली भोळी विठाबाई बदली की त्यांना. अशी भ्यायला लागली, एक दोनदा रात्रीची किंचाळूनही उठली. आणि मग एकदा रात्रीत किंचाळत किंचाळत एकदम गेलीच की हो. दुसऱ्या दिवशी ही धावपळ. डॉक्टर विचारत होते, या कशाला भ्यायला का हो? आता काय इथं भिण्यासारखं? काही नाही ना? नाही नाही, काही असतं तर आपल्याला दोघींना दिसलं असतं की नाही? हो हो ना. तुम्हाला एकटीला काही दिसलं का? नाही नाही, काय काही नाही. दिसलं तर समजा तो भास आहे. मला सगळी माणसं माहितीयेत. ही रंगी, कोपऱ्यावरचा वाणी, शेजारचा तो म्हातारा पेन्शनर. तुम्ही त्यांच्या सांगण्यावर विश्वास नका हो ठेवू. डॉक्टरांनी मला मागेच सांगितलंय. असं नाही नाही ते दिसायला ऐकू यायला लागलं की समजावं. वेडाची पहिली पायरीच ती. चालला मेंदूचा तोल सुटत. भीमाक्का बोलायच्या थांबल्या तेव्हा गंगाबाई वाचायला लागल्या. मृत्यूच्या भयाने पिसाट झालेला आणि आयुष्य लांबवण्यासाठी वखवकलेला एक वेडा चिटक्या काही लहान मुलांवर कसे अघोरी प्रयोग करतो, याबद्दलची ती गोष्ट होती. बहुतेक हेनरी जेम्सच्या किंवा M.R. जेम्सच्या एखाद्या गोष्टीचा अनुवाद असावा. पण गोष्ट संपत आली. चेटक्या मृतात्म्यांच्या तावडीत सापडतो तेव्हा गंगाबाईंचे सगळे अंग शहारून उठले होते. मध्येच त्यांनी 2-3दा भीमाक्कांकडे पाहिले होते. त्यांचे पिवळे डोळे कसे लखलखले होते. ती अघोरी वर्णने ऐकताना त्यांचा चेहरा कसा आधाशासारखा झाला होता. चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले होते. त्यांचे डोळे गंगाबाईंवर खिळले तेव्हा ते गिरमिटांसारखे आपल्या अंतरंगाचा वेध घेतायचे वाटले गंगाबाईंना. त्यांनी पुस्तक मिटून मांडीवर ठेवले. कशी काय होती गोष्ट? आवडली ना तुम्हाला? भीमाक्कांनी विचारले. हो, चांगली होती. आणखी वाचायला सांगतात की काय? गंगाबाईंना क्षणभर भीती वाटली. त्यांचे डोके कलकलत होते. केव्हा एकदा अंथरूण गाठतेसे त्यांना झाले होते. पण तिथे ही विश्रांती मिळेलच याची खात्री नव्हती. रात्रीतूनही ओरडण्याचे, धावपळीचे, किंचाळण्याचे आवाज यायचे. गंगाबाई इतक्या थकलेल्या असायच्या की शरीरात हलायचेही त्राण नसायचे. खरे की भास की स्वप्न हेही त्यांना समजायचे नाही. आता झोपलात तरी चालेल, शेवटी भीमाक्का म्हणाल्या आणि एक उसासा सोडून गंगाबाई स्वतःच्या खोलीत आल्या. रात्र उलटत चालली होती. गंगाबाईंच्या खोलीत घड्याळ नव्हते. किती वाजले होते समजायला काही मार्ग नव्हता. तासाभराची झोप घेऊन मग त्यांना जागली होती. हेच आताशी होत होते. रात्रभर त्यांना सलग अशी झोप लागायचीच नाही. कशाने तरी जाग यायची आणि मग त्या आसपासच्या अंधाराचा वेध घेत राहायच्या. असे 1-2 तास गेले की थकून पुन्हा त्यांना काही वेळ डुलकी यायची की सकाळ व्हायची. सकाळपासूनच त्यांना थकल्यासारखे वाटायचे. रात्री विश्रांती मिळायची नाही. सकाळी ताजेतवाने वाटायचे नाही. मग दिवसभर केवळ रात्र यायची वाट पाहत राहायची. आता ही त्यांना अशीच जाग आली होती. सर्वत्र शांतता झाली होती. मधूनच एखादा आवाज येत होता. जुन्या घराचे वासे
तुळ्या रात्रीच्या गारठ्यात आक्रसून करकरत नव्या जागी बसत होत्या. रात्री जोराचा वारा उठला होता. मागच्या वरच्या कोणत्या तरी मजल्यावरची खिडकी उघडी होती. तिचे दार खडखडत होते, पण गंगाबाईंना हे आवाज परिचित होते. त्यांचे लक्ष दुसरे काही आवाज येतात का तिकडे होते. मध्ये एक दोनदा त्यांना एक अस्पष्ट तारस्वरातली किंचाळी ऐकू आलीशी वाटली, पण तो एखादा फटीतून विव्हळत जाणाऱ्या वाऱ्याचा आवाजही असेल. नंतरचा आलेला आवाज भास नव्हता आणि त्याबद्दल चूकही होण्यासारखी नव्हती. त्यांच्याच खोलीचे दार करकरत उघडत होते. कोणीतरी त्यांच्या खोलीत आले होते. गंगाबाईंनी डोळे गच्च मिटून घेतले, पांघरून डोक्यावरून घेतले. दातांनी ओठ गच्च आवळून त्यांनी बाहेर येऊ पाहणारी किंचाळी अडवून धरली. हातांच्या मुठी घट्ट आवळून धरल्या. कपाळावरून मानेशी घामाचे थेंब टपकत होते. छाती धडधड करीत होती. श्वास थांबला होता. एक मोठा श्वास सोडल्याचा आवाज झाला आणि खोलीत जे कोणी आले होते ते जड पावलांनी बाहेर गेले. पहाटेला केव्हा तरी गंगाबाईंना थकून झोप लागली. सकाळी चहाच्या वेळी दोघी स्वयंपाकघरात जमल्या होत्या. गंगाबाई ओट्याशी पाठमोऱ्या उभ्या होत्या. भीमाक्कांची नजर त्यांच्यावर खिळली होती. हिशेबी, थंड, चमकते असे पिवळे डोळे. गंगाबाई चहाचे ताट घेऊन टेबलापाशी आल्या. रात्री झोप नीट लागली नव्हती वाटतं. भीमाक्का म्हणाल्या, लागली होती. गंगाबाई वर न पाहताच म्हणाल्या, मला भास झाला की रात्री तुम्ही उठला होतात. नाही. गंगाबाईंचा हात कापायला लागला होता. बाहेर नव्हता आलात ना? कुणीतरी तुमच्या खोलीत गेलंसं वाटलं. गंगाबाईंच्या पांढऱ्या चेहऱ्याकडे समाधानाने पाहत भीमाक्का म्हणाल्या, पण मग तो भासच असला पाहिजे, नाही का? हो ना. गंगाबाई गुदमरल्या आवाजात म्हणाल्या, म्हणजे त्यांना माहितीये, पण ते उघड उघड सांगत का नाहीत? नाहीतर गप्प का बसत नाहीत? माझ्या जीवाशी असा उंदरा मांजराचा खेळ का खेळतात? पण एव्हाना गंगाबाई स्वतःला फसवू शकत नव्हत्या. भीमाक्कांना सर्व माहित होतं. त्यांना हे अनैसर्गिक प्रकार दिसत असतील तर त्यांची त्यांना भीती वाटत नव्हती. त्या आपला मुद्दाम छळवाद करीत होत्या. हा घोलपांच्या रक्ताचाच गुण होता. परपीडन. इथे कशाला राहायचं? आज काही कामासाठी बाहेर गेले की परतच नाही आले तर? मनात क्षणभर विचार येऊन गेला, पण तो केवळ कल्पना विलास होता. गंगाबाईंना माहित होतं की आपल्यात ते धैर्य नाही. आपण परत येणार आहोत. गंगाबाई खरोखरच बाहेरून परत आल्या. दुपारी कडक ऊन पडलं होतं. सर्व खोल्यांचे सर्व कोपरे उजळले होते. सावली नव्हती. भीमाक्का दुपारच्या झोपल्या होत्या. गंगाबाईंनाही 2 तासांची विश्रांती मिळाली होती. लवचिक, भाबडे, आशावादी मन स्वतःला फसवत होती. माणसं कधी अशी असतात का? आपल्याला भासच झाले असतील. रंगीचं, वाण्याचं कोणाचंही बोलणं मनावर घ्यायचं नाही. मनाचा ठाम निर्धार करून वागायचं. त्या मनाशी ठरवीत होत्या, पण ऊन उतरताच, सावल्या वरून खाली सरकताच त्यांच्या धैर्याला गळती लागली. त्या संध्याकाळी वाड्यात परत आल्या तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे खांदे खाली गेले होते. मनावर ताण आला होता. त्या स्वयंपाक करीत असताना मागून एकाएकी हाक आली, गंगाबाई. गंगाबाई इतक्या मोठ्यांदा दचकल्या की त्यांच्या हातातली सांडशी खणखणत ओट्यावर पडली. मग त्यांनी भीमाक्कांचा आवाज ओळखला. का हो? काय झालं? भीमाक्का साळसूदपणे विचारत होत्या.
नाही नाही, काही नाही, काही नाही. गंगाबाई चाचरत म्हणाल्या, माझा चष्मा वर राहिलाय, तेवढा घेऊन या. भीमाक्का म्हणाल्या, हो. चुलीवरचं भांड उतरवून ठेवून गंगाबाई बाहेर आल्या. कॉटपाशीच असेल, भीमाक्का म्हणाल्या. गंगाबाई जिन्याच्या अंधाऱ्या तोंडाशी क्षणभर अडखळल्या, पण भीमाक्का मागून पाहत होत्या. गंगाबाई तशाच नेट धरून वर चढल्या. वरचा दिवा काही लावलेला नव्हता. दिवा लागेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. चष्मा कॉटजवळ नव्हता, खिडकीत नव्हता, कपाटावरही नव्हता, उशीखालीही नव्हता. खालीच कुठेतरी असावा, पण पुन्हा त्यांना वर यायला नको होतं. खोलीत सगळीकडे पाहता पाहता त्यांना भिंतीतलं फडताळ दिसलं, लाकडी फळ्यांच्या दाराचं. एक शेवटची जागा म्हणून त्यांनी फडताळाचं दार उघडलं आणि श्वास एकदम आत घेत त्या दचकून मागे सरल्या. फडताळात 2.5-3 वर्षांचं एक लहान मूल बसलं होतं. त्याचे दोन्ही हात पुढे आले होते. चेहऱ्यावर लाल लाल ओलं ओलं काहीतरी होतं. त्याच वेळी त्यांच्या मागे कोणीतरी घशातल्या घशात हसलं. मागे न पाहता गंगाबाई वळल्या, सावकाश सावकाश खाली गेल्या. डोळ्यांसमोर एक लाल पडदा आल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांनी हात 2-3दा झटकले आणि मग बोटे कडक करून त्यांच्या आकड्या वळल्या. त्यांचा चेहरा रिकामा पण फत्तरासारखा कठीण झाला. त्यात मानवी भावनांचा लवलेशही नव्हता. गंगाबाई तशाच खाली माझघरात आल्या. त्यांच्याकडे पाहता पाहता भीमाक्कांना क्षणभर अस्वस्थता जाणवली आणि मग त्यांचेही डोळे कठीण झाले. त्या मोठ्याने म्हणाल्या, गंगाबाई, गंगाबाई, चष्मा इथंच होता बरं का. गंगाबाई सावकाश सावकाश भानावर आल्या. इकडे तिकडे पाहून त्यांनी स्वतःशीच मान हलवली आणि त्या स्वयंपाकघरात जायला वळल्या. भीमाक्का काहीतरी बोलणार होत्या, पण त्यांनी शब्द ओठांवरच थांबवले. जेवणे गप्प गप्प अशीच झाली. तुम्ही काहीच खात नाही, भीमाक्का म्हणाल्या. मला भूकच नाहीये. गंगाबाई पाण्याच्या घोटाबरोबर भाताचा घास घशाखाली ढकलीत म्हणाल्या, गंगाबाई, तुमचं लक्षण काही ठीक दिसत नाही हो मला. भीमाक्का त्यांच्या साखरी आवाजात म्हणाल्या, सारखे दचकत असता, मागं पुढे पाहत असता. हं? काही नाही, या या अंधाराची जरा भीती वाटते. तुमच्या कानात कोणीतरी काहीतरी भरवलेलं दिसतंय. गंगाबाई, त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला दोघींना दिसलं असतं की नाही, तसं काही असतं तर. नाही ना दिसत आपल्याला. नाही, गंगाबाई खालच्या आवाजात. सावध रहा, हे भास म्हणजे वेडाची पहिली पायरी. गंगाबाई काहीच बोलल्या नाहीत. जेवणे झाली, आवराआवर झाली. गंगाबाईंना भीमाक्कांनी परत एकदा रात्री वाचून दाखवायला बोलावलं. खोलीत आल्या आल्या गंगाबाईंनी फडताळाकडे पाहिलं. दार आता लावलेलं होतं, पण कडी लावलेली नव्हती. मध्ये बारीकशी काळी फट होती. त्यांचे वाचण्यात लक्ष नव्हते. कितीही नाही ठरवले तरी नजर सारखी सारखी त्या फडताळाकडे जात होती. शेवटी वाचणे त्यांना अगदी असह्य झाले. गंगाबाई, भीमाक्का खेकसल्या, आज तुमचं खरोखरीच लक्ष नाहीये हो. तीच ओळ 3-3दा वाचतात. ठेवून द्या पुस्तक. खाल्लं कपभर दूध आणा. मला जरा गलबलते. डॉक्टरांची गोळी घेणार आहे. खाल्लं, गंगाबाई कापऱ्या आवाजात म्हणाल्या. मग काय स्वर्गात नांदणार की काय.
भीमाक्का चिडल्या होत्या. गंगाबाई काही न बोलता उठल्या, पुस्तक कपाटावर ठेवून खाली निघाल्या. किती वेळ त्या जिन्याच्या चौकटीत खालच्या काळ्या विहिरीकडे पाहत उभ्या होत्या. त्यांना कळलंच नाही 10 सेकंद असतील, 10 मिनिटही असतील. खाली माझघरात दिव्याचं बटण होतं. तिथपर्यंत अंधार अंधार. स्वतःशी काहीतरी पुटपुटत त्या एक एक पायरी उतरायला लागल्या. शरीरावरून शहाऱ्यामागून शहारे येत होते. डोके एकाच वेळी बर्फासारखे थंड आणि वाफेसारखे गरम जाणवत होते. हाताखाली दोन्ही बाजूंच्या भिंती हलतायत, मागे पुढे हेलकावे खातायत असं वाटत होतं. खरं म्हणजे भीतीच्या अतिरेकी ताणाखाली त्यांचा शरीरावरचा ताबा सुटत चालला होता. दृष्टी, कान, स्पर्श यांच्या संवेदनांची गल्लत व्हायला लागली होती. त्या जिन्याच्या तळाशी पोहोचल्या. त्यांना माहित होतं की माझघरात आपण एकट्या नाही आहोत. खिडकीपाशी कोणीतरी बसलं होतं. भीमाक्का? नाही, त्या तर वर होत्या. मग कोण बरं? कोणीतरी काहीतरी बडबडलं. कदाचित त्या स्वतःच बोलल्या असतील. खिडकीजवळचं ते कोणीतरी उठत होतं. कितीतरी वेळचं उठत होतं. माणूस इतका उंच कसा असेल? त्यांच्या जवळूनच काहीतरी लहानसे पांढरे लहान मुलासारखे रडत पळत गेले. त्याच्या पाठलागावर काहीतरी मोठे हसत आले. कोणीतरी मोठमोठ्याने हसले. कदाचित त्या स्वतःही असतील. त्या दिव्याच्या बटनापाशी पोहोचल्या होत्या. त्यांनी बटण दाबले. माझघरात लख्ख प्रकाश पडला. खरोखरच ते सगळे माझघरात जमा झाले होते. ती लाल तोंडाची लहान मुले आणि तो खदखदत हसत त्यांच्या पाठलागावर जाणारा, आणि त्या मुली आणि त्या बाया. गंगाबाईंचे डोळे क्षणभर प्रकाशात चमकले आणि मग त्यांची बुबुळे वर जात जात दिसेनाशी झाली. बटण खट आवाज करून वर गेले. खोलीत अंधार झाला. भीमाक्का कॉटवर बसल्या होत्या आणि डोळे मिटून मान किंचित कलती करून खालून येणाऱ्या आवाजाचा वेध घेत होत्या. खालून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामागोमाग एक अर्धवट दबलेली किंचाळी आली. त्यांचे डोळे एकदम उघडले. त्यांच्यात एक नवीच चकाकी होती. त्यांचे तोंड किंचित उघडे होते आणि जीभ मधून मधून ओठांवरून फिरत होती. 10 मिनिटे त्या होत्या तिथेच बसून राहिल्या आणि मग कॉटवरून उतरल्या. उशी उचलून उशीखालचा टॉर्च हातात घेऊन त्या जिन्याच्या चौकटीशी आल्या. टॉर्चचा प्रकाश जिन्यावरून खाली गेला. जिना रिकामा होता. गंगाबाई? त्यांनी आधी हलकेच हाक मारली. काही वेळ वाट पाहून त्या पुन्हा एकदा आणि मोठ्याने म्हणाल्या, गंगाबाई? खालून काही उत्तर आले नाही. काही आवाजही आला नाही. एक एक पायरी करीत भीमाक्का जिना सावकाश सावकाश उतरू लागल्या. हातातला टॉर्च त्या सारख्या समोर फिरवीत होत्या. शेवटच्या पायरीवर आल्यावर त्यांना टॉर्चच्या प्रकाशात गंगाबाई दिसल्या. त्या भिंतीतल्या बटनापाशी उभ्या होत्या. भीमाक्कांकडे त्यांची पाठ होती. दोन्ही हात वर करून त्या उभ्या होत्या. गंगाबाई? भीमाक्कांनी आणखी एक हाक मारली, पण गंगाबाई न हलता न बोलता होत्या तशाच उभ्या राहिल्या. काही सेकंद तिथेच थांबून मग त्या सावकाश पुढे गेल्या. गंगाबाई एवढ्याशाही न हलता अगदी पुतळ्यासारख्या उभ्या होत्या. अगदी जवळ पोहोचल्यावर भीमाक्कांनी टॉर्चचा हलका स्पर्श गंगाबाईंच्या खांद्याला केला. तेव्हा गंगाबाई गर्रकन वळल्या. त्यांच्या डोळ्यात
बुबुळे नव्हती, दात विचकलेले होते, हातांच्या आकड्या वळलेल्या होत्या आणि तोंडातून असा दबका, खालचा पण बोचरा धारदार आवाज येत होता. त्यांचे हात वर आणि पुढे झाले. भीमाका एक पाऊल मागे सरल्या, पण त्यांच्या हातातला टॉर्चला कसला तरी भिंतीचाही असेल धक्का लागला. टॉर्च खाली पडला, विझला आणि घरंगळत अंधारात कुठेतरी गेला. त्या अंधारात ते भीमाकांच्या गळ्याला येऊन भिडले. काहीतरी ओरडून भीमाकांनी ते दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती मिठी जब्बर होती आणि क्षणाक्षणाला आवळली जात होती. कशी तरी धडपड करून भीमाक्का त्या मिठीतून सुटल्या आणि अंधारात कशा तरी दूर झाल्या. पण ते त्यांच्या पाठलागावर होतेच आणि त्या लहानशा खोलीत त्याच्यापासून सुटका नव्हती. आणि मध्ये तर त्यांना वाटलं ते एकटच नाहीये. व्हरांड्यातून, मागच्या ओसरीतून, वरच्या मजल्यावरून आणखीही कोणी कोणी माझघरात आल्यासारखं त्यांना वाटलं. त्या खोलीत भिरभिर पळाल्या, पण शेवटी दमल्या. त्यांच्या हालचाली मंदावल्या आणि मग ते शेवटी हसत हसत पुन्हा एकदा त्यांच्या गळ्याला येऊन भिडलं. भीमाकांनी ओरडायचा प्रयत्न केला, पण ते पंजाचे आकडे त्यांच्या गळ्याभोवती आवळले होते आणि त्यांचा आवाज बंद झाला होता. सकाळी रंगी आली. बाहेरचा दरवाजा बंद होता. इतक्या वर्षांत असं कधी झालं नव्हतं. तिच्या आरडाओरड्याने शेजारी आले. धक्का मारून दिंडी उघडली आणि सगळे आत आले. घराचा दरवाजा बंद होता, पण व्हरांड्यातल्या खिडकीतून त्यांना माझघरातले दृश्य दिसत होते. भीमाक्का आणि गंगाबाई दोघी अगदी जिवलग मैत्रिणींसारख्या गळ्यात गळा घालून खाली फरशीवर झोपल्या होत्या. त्यांच्या डोक्याखाली लाल लाल अलवाणासारखं काहीतरी होतं. अलवण नाही, कारण ते ओलं होतं आणि पसरत होतं. ही होती आपली आजची कथा, भीमाक्का. खरं तर ही कथा वाचून आपण अनेक तर्क लावू शकतो. मला असं वाटतं की खरोखरीच त्या वाड्यात नक्कीच काहीतरी होतं. गंगाबाईंना किंवा इतर सगळ्यांनाही उगाचच असे भास होतील असं मला वाटत नाही. आणि सगळ्यांनाच समान भास कसे होतील ना. फक्त भीमक्कांबद्दल मला असं वाटतं की मध्येच मला वाटलं की त्यांना या सगळ्याबद्दल माहिती आहे, पण शेवटी जेव्हा त्यांच्या बरोबरच हे घडलं तेव्हा मात्र या प्रश्नाला वाव उरतो की जर त्यांना माहित होतं किंवा त्या जर सगळ्याचा भाग होत्या, मग त्यांच्या बरोबर कसं काय बरं हे घडलं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच जर या कथेचं वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजपासून मेंबर्स ओनलीवर दमा मिराजदारांचा ललित लेखांचा संग्रह अंगत पंगत हा सुरू केलाय. तो ऐकण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. भेटूयात लवकरच पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.